नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर हसत राहा, जीवनाचा आनंद घेत राहा। जी आपली परिस्थिती आहे त्यातनं जो काही आनंद आपल्याला मिळवता येईल तो मिळवत राहा। त्याचप्रमाणे अनेक लेडीज ज्या 45च्या पुढे गेल्या आहेत, मुलं मोठी झालेत किंवा मुलांची लग्न झालेत, मुलं शिक्षणासाठी बाहेर आहेत, पती बाहेर आहेत आणि आपण घरात एकटंच असतो, त्यावेळी जो एकटेपणा आपल्याला जाणवतो त्या वेळामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी जपा। सिरियल बघा, दिवसभर टीव्ही पुढे न बघता काही ना काहीतरी चांगलं करा। आज यूट्यूबला सगळ्या प्रकारचे क्लासेस आहेत। तुम्हाला जर कधी मेहंदी काढायची हौस होती, डान्सिंगची हौस होती, काही शिकायची हौस होती, तर आज प्रत्येक गोष्टी आपण घरात मोबाईलवर शिकू शकतो। तर अशामध्ये आपला वेळ घालवा। खूप सारे व्हॉट्सअप आहेत। ताई एकटेपणामुळे आम्हाला असं होतं, तसं होतं, तसं होतं, तर काही नाही। काही लेडीज आपल्याकडे अशा आहेत की त्या खरोखर एकट्या आहेत किंवा त्यांना जावा भावा नीट बघत नाहीत, तर त्यांच्याकडे बॉटल आहे, तर बॉटलमधल्या ताईच्या फोटोकडे बघून सुद्धा गप्पा मारत बसणाऱ्या सुद्धा स्त्रिया आता आपल्याकडे आहेत, पण त्यांना त्यातनं आनंद मिळतो। एक ताईपाशी मन मोकळं केल्याचं समाधान मिळतं, माझ्याकडे बघून एक स्माईल देतात आणि परत आपल्या कामाला लागतात आणि निगेटिव्ह विचारातनं लांब होत असतात। तर सगळ्यांनी आणि खूप जणींना माझ्याशी बोलायचं असतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नवीन आहेत त्यांना माहीत नाही, पण मी कधीही फोनवर बोलत नाही ना, मी कधी कुणाला भेटत, कारण सगळ्यांना माहिती आहे की मला काम महत्त्वाचं आहे, तुमच्यासाठी काही ना काही डोकं माझं चालू असतं ते महत्त्वाचं आहे। एका व्यक्तीला 10 मिनिटं देण्यापेक्षा 10 मिनिटात मी 10 व्यक्तींशी इथं चर्चा करू शकते। त्यामुळे कधीही कुणी हा आग्रह करू नका की ताई भेट, ताई फोनवर बोल, या गोष्टी नाही। तर प्लीज, मी काम करत असताना कोणी व्हिडिओ कॉल करू नका, कोणी व्हॉट्सअप कॉल करू नका। जे काही बोलायचं आहे तुम्हाला ते माझ्याशी व्हॉइस रेकॉर्डवर बोला आणि कमीत कमी बोला। 100 व्हॉइस मेसेजपेक्षा मी प्रत्येकाचा शेवटचा व्हॉइस मेसेज ऐकत आहे, हे सध्या दिवाळीपर्यंत लक्षात ठेवा। दिवाळीच्या सुट्टीत मी तुमचं सगळं ऐकत बसेल, पण आत्ता शेवट महत्त्वाचा पाहिजे मला। आपल्या ऑर्डर हाय करून वरती घ्या। चला, आज सुंदर तुमच्यासाठी मी उपाय घेऊन आली आहे, तो म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी। आपण अनेक उपाय करतो, अनेक काय करतो, तरी त्याच्यातनं सुद्धा म्हणजे कशातनं प्रत्येक गोष्ट करत जा। मी अशी म्हणते आनंदानं प्रत्येक, अशा सुद्धा स्त्रिया आपल्याकडे आहेत की त्या 10 वेळा दिवसभरात फक्त माझा व्हिडिओ बघतात आणि म्हणतात ताई केल्याचंच फळ आम्हाला लागतं तुझा 10 वेळा व्हिडिओ बनल्यावर, आणि आम्ही मनातच म्हणतो हा हे केलं मी, ताईनं सांगितलेलं आणि माझं हे काम झालं आणि ते काम दुसऱ्या दिवशी होतं। बॉटलचे तर एवढे आहेत ना, ज्यांना बॉटलचे गुण येतात ना, त्यांनी एक कमेंट करा खाली प्लीज, की बाकी सगळ्यांच्या पण जीवनाचं सार्थक होऊ दे, सगळ्यांना त्यातलं पाणी मिळू दे आणि सगळ्यांच्या जीवनाचं सार्थक होऊ दे। तर बॉटलमुळं अक्षरशः 10 वर्ष रखडलेली कामं, एका कानात झुमका नाहीये, हसू नका, कोणी कुठेतरी पडलं असेल तर सॉरी, पण माझ्याच लक्षात आलं आत्ता माझ्या एका कानात झुमका नाहीये ते। तर कमेंट करा आणि सांगा एकमेकींची मैत्री तर तुम्ही करतच असता, एकमेकीशी बोलत असता, तर हे विषय डिस्कस करत जा कमेंट बॉक्समध्ये, कुणाला किती गुण आला ते। चला, आज शुक्रवारची रेमेडी आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी, ती म्हणजे शुक्रवारी करायचे। अजून अवकाश आहे, आज तर रविवार आहे, शुक्रवारी करायचे। शुक्रवारपासून सुरुवात करून ती रेमेडी आपल्याला पुढं 7 दिवस ओळीनं करायचे। शुक्रवार ते शुक्रवार 7 दिवस आपल्याला ओळीनं करायचे आहे। काय करायचं आहे हे लक्षात घ्या। शुक्रवारच्या दिवशी सकाळच्या वेळी आपल्या घरातल्या 2 पोळ्या लाटून, चपात्या लाटून झाल्यावर एक छोटीशी चपाती लाटायची आहे। एवढी छोटीशी चपाती, जशी आपण नैवेद्याला लाटतो तशी चपाती लाटायची। नेहमीसारखं तेल बिल लावून व्यवस्थित एक चपाती लाटायची, ती बाजूला ठेवायची। सगळ्या चपात्या वगैरे आपल्या उरकून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर चिमटभर हळद घेऊन त्याच्यावर वाटल्यास थोडंसं तेल घाला आणि त्यानं त्या चपातीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। असं स्वस्तिक काढून त्याचे 4 टिंब मध्ये द्यायचे आहेत। चपातीवर हळदीला थोडंसं तेल लावून छोटूशा चपातीला पहिल्या 2 चपात्या करून घेऊन तिसऱ्या चपातीला आपल्याला स्वस्तिक काढायचंय हळदीवर। नंतर केलं चालेल, घरातले सगळे डबे बिबे घेऊन जिकडच्या तिकडे जाऊ दे, त्याच्यानंतर केलं तरी सुद्धा चालेल। आता मला खूप हसायला येते की माझ्या कानात झुमका नाहीये म्हणून, पण तरी पण तुम्ही व्हिडिओ नीट ऐका की
3 चपातीला स्वस्तिक तुमचं काढून झालं. त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवायच्या 2 लवंगा आणि 1 बत्तासा. बत्तासा सगळीकडे मिळतो. बत्ताशाच्या ऐवजी काय ठेवू का ताई, ह्याला काहीही उत्तर नाहीये. बत्तासाच ठेवायचा आहे. 2 लवंगा आणि 1 बत्तासा ठेवायचा. आणि जिथं कुठं तुम्हाला माहीत असेल प्राणी खातील, भले तो मासा असो, पाण्यात सोडा, गाई म्हशी कुठं खात असतील तिथं सोडा, कावळे नेत असतील तिथं सोडा, कुठंही सोडा. रेमेडी अशी आहे ही की घरावर ठेवा. पण आजकाल आपण 57 आणि 58 कुठल्या माळ्यावर राहतो, कधी वर जायचं आणि कधी ठेवायचं. त्यापेक्षा आपल्या पिशवीत घालून आपण बाहेर जाताना नेली, कुठं कावळा दिसला, काय दिसलं, प्राणी कुठलाही दिसला, डॉगला देऊ नका. डॉग सोडून जे काही तुम्हाला दिसेल त्याला ते तुम्ही अगदी काही नाही ना, पाण्यात सरळ सोडून द्या तुम्ही. हे 7 दिवस करायचंय. 7 दिवस पिरियडमध्ये करायचं नाहीये, सुतकामध्ये करायचं नाहीये, आधीच सांगते मी. 7 दिवस ओळीनं व्यवस्थित छोटीशी 1 चपाती करायची. त्याच्यावर हळदीचं चिन्ह हळदीनं स्वस्तिकचं चिन्ह काढायचं. त्याच्यावर 2 लवंगा ठेवायच्या आणि त्याच्यावर 1 बत्तासा ठेवायचा. देवाच्या पुढं ताटली ती ठेवायची. मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की हे माता लक्ष्मी, माझ्या घरात जी काही आलाबल्ला असेल, अलक्ष्मी असेल, हे सगळं दूर होऊ दे आणि माझ्या घरात तुझं आगमन होऊ दे. लक्ष्मीनं पैशानं माझं घर भरभरून जाऊ दे. ही शुक्रवारी देवीच्या जवळ प्रार्थना करायची. आणि त्याच्यानंतर ते शुक्रवारी सोडायचं आहे. शनिवार त्याला चालणार नाहीये, डॉगला घातलेलं चालणार नाहीये. उपाय इतका पॉवरफुल आहे हा. 7 दिवसामध्ये मोठी अडकलेला पैसा, अडकलेली कामं, काहीही पैशाच्या गोष्टी असो, या सक्सेस होणार. तुम्हाला वाटणार पण नाही एवढा सुंदर रिझल्ट हा देतो. धर्मशास्त्र आपल्या हिंदूंचं एवढं चांगलं आहे की त्याच्यातले जर उपाय तुम्ही केले मनापासून तर त्याच्यासारखं तुम्ही स्वतःच्या तोंडानं म्हणाल वा काय उपाय होता. एवढं ताकद त्याच्यामध्ये आहे. एवढे धर्मग्रंथांमध्ये आपल्या छोटे पण पॉवरफुल उपाय आहेत. ह्याच्यामध्ये काय एकत्र येतं याचा विचार करा. हळद येते, गहू येतो म्हणजे मंगळ येतो, गुरु येतो, सगळे ग्रह येत आहेत, शनी येतो, शुक्र येतो, सगळे ग्रह ह्याच्यात एकत्र येत आहेत. त्यामुळं आपलं काम 1000% सक्सेस होतं. ओळीनं 7 दिवस करायचं आहे. मध्ये गॅप पडला बंद, परत पहिल्यापासून करायचं आहे. ओळीनं 7 दिवस आणि 7ही दिवस शक्यतो हे करा. तुम्हाला जर घरावर ठेवून कावळा वगैरे नेत असेल, चिमण्या पाखरं खात असतील तर घरावर ठेवा. जमत नसेल तर पाण्यात माशांना सोडा किंवा कुठंही जिथं तुम्हाला वाटेल इथं काहीतरी पक्षी असेल, पशु असतील, खातील त्या ठिकाणी ठेवा. पण हे त्यांच्याच मुखात गेलं पाहिजे, युनिवर्सपाशी गेलं पाहिजे, प्राण्यांचं पोट भरलं पाहिजे, तेव्हा लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मनापासून हा उपाय करा आणि बघा खरंच तुम्ही वा म्हणाल की 7 दिवसात काय तुमच्या आयुष्यात बदल झाला. काय आपले धर्मशास्त्रांनी जुने उपाय लिहून ठेवलेत की ते आपल्याला आज करून एवढं सक्सेस त्याच्यापासून मिळू शकतो. तर चला, हा छोटासा व्हिडिओ होता की लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय 1000% तुम्हाला काम करणार. फक्त त्याच्याबरोबर पाहिजेत तुमचे कष्ट, तुमची कर्म. हे दोन्ही जर चांगलं असेल, झोपेत वेळ घालवू नका तर विचारात वेळ घालवा की आपण पुढं काय करू शकतो. 2024 साली आपल्याला काय करायचं आहे, किती पैसा कमवायचा. अरे फोनवर बॅलन्स बघा, डोळे झाकले ना की तुमच्या फोनवर तुमचा बॅलन्स तुम्हाला दिसला पाहिजे. मला इतका 1 लाख रुपये, समजा 1 लाख रुपये मला साठवायचे आहेत, तो बॅलन्स रोजच्या रोज बघा. डोळे झाका नाही तर उघडा. माझ्यासारखीला तर डोळे उघडे ठेवून पण मला पुढच्या वर्षीचा माझा काय आकडा असेल तो दिसतो का, तर तो गोलच असतो माझा, की इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. ह्या प्रकारे स्वतःचे गोल स्वतः सेट करा. अनेक महिलांची अजून खाती नाहीयेत. तुम्हाला नवऱ्यांच्याकडनं पैसे घेऊन किंवा असं कशातनं सुद्धा काय करून असं करावं लागतं, तर करू नका. खाती काढा, सक्षम व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा, काही ना काहीतरी हालचाल करा. ते रोजचे 100-200 रुपये असू देत. खूप साऱ्या शिवणाऱ्या ताई आहेत, गीताला मी बोलत नाहीये, पण खूप साऱ्या शिवणाऱ्या ताई अशा आहेत की त्या सारख्या सांगतात, ताई आमच्याकडे एवढं गिराईक आहे पण आम्हाला मशीनवर बसायचाच कंटाळा येतो. का कंटाळा येतो? तुम्हाला ताईचे प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत ना, तुम्हाला दाजींच्या स्वतःच्या मागं लागायचं नाहीये ना, मग तुम्ही स्वतःच्या पायावर का उभरत नाही? तुम्ही 2 ब्लाऊज शिवले तर तुम्हाला 250-300 रुपये रोज मिळतात. मग असं करू नका. आळस झटकून टाका. आठवा.
बॉटल असली तर माझ्या पुढं जावा, माझ्या चेहऱ्यापुढं द्या एक स्माईल आणि बसा कामाला. ताई सूचना देते तुम्हाला, चल उठ आणि एक ब्लाऊज शिवून झाला पाहिजे, एक साडी फॉल पिको, 2 साड्या फॉल पिको झाल्या पाहिजेत. तर शिवणवाल्या ताईंचा खूप आहेत, म्हणजे एकट्यात आहेत अशा नाही, जवळजवळ 15-20 जणी आपल्याकडे अशा आहेत की त्या फक्त एवढंच सांगतात, ताई आम्हाला आळस येतो, काम भरपूर आहे पण आम्हाला आळस येतो. तो आळस सोडा. काही वेळा मेंदू विचार करून दमतो आपला, म्हणून आपल्याला वाटतं आपल्याला आळस येतो. म्हणून निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा, आनंद होईल, आळस आपोआपच निघून जाईल. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.